अकलूजमध्ये अन्न आणि औषध प्रशासनानं मोठी कारवाई करत व्यापारी जयकुमार दलुचंद दोशी यांच्याकडील सुमारे 2,44,000 रुपयांचा संशयित पाम तेलाचा साठा जप्त केला आहे। अन्न आणि औषध प्रशासनानं अकलूज येथे धडक कारवाई करत व्यापारी जयकुमार दलुचंद दोशी यांच्याकडील दर्जाबाबत संशय असलेला आणि लेबलमध्ये त्रुटी आढळलेला सुमारे 997 किलो पाम तेलाचा 2,44,700 रुपयांचा साठा जप्त करून देखरेखीखाली ठेवला आहे। तसंच जय हनुमान भाईनाथ दूध संकलन आणि शीतकरण केंद्र पिसेवाडी तालुका माळशिरस येथे कारवाई करून तात्काळ व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले। डेअरीचे मालक गणेश काळे पाटील यांनी अन्न आणि औषध प्रशासनाचा परवाना न घेता व्यवसाय सुरू ठेवल्याचं तसंच अन्न सुरक्षा कायदा 2006 मधील अनेक तरतुदींचं उल्लंघन केल्याचं यावेळी आढळून आलं। यावेळी सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई, सहाय्यक आयुक्त सुनील जिंतुरकर आणि अन्न सुरक्षा अधिकारी गंगेश लवटे यांनी अन्न व्यावसायिकांना आवश्यक परवाना घेऊनच व्यवसाय करावा आणि सुरक्षित निर्भेळ अन्न पुरवठ्यासाठी अन्न सुरक्षा कायद्याचं पालन करावं असं आवाहन केलं।